In the previous lecture, we have studied the two categories of the function. Okay, in the previous lecture, we have studied two categories of a function. First category, what is the function with a function without return type, without argument. Okay, and second is function without return type and with arguments, or argument it also called as a parameters. Okay, so आपण फर्स्ट टाइप मध्ये काय करतो, तर फर्स्ट टाइप मध्ये आपण जेव्हा फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट असतं, सो त्या फंक्शनचा यूज काय आहे किंवा त्या फंक्शनची टास्क काय आहे. सो आपण घेतलेले ऍडिशन ऑफ टू नंबर्स, एरिया ऑफ सर्कल. ओके, दॅट इज अ टास्क ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन. सो जेव्हा ह्या टाइपचं फंक्शन आहे आपण तेव्हा त्या फंक्शनची जी होल टास्क आहे ही कुठे करतो, डेफिनेशन मध्ये. मीन्स इन्क्लुडिंग द व्हेरिएबल डिक्लेरेशन, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घ्यायच्या, फॉर्म्युला टाकायचे आणि व्हॅल्यू प्रिंट करायची. तो हे सगळं आपण कुठे करतो, डेफिनेशन मध्ये करतो. ओके, जेव्हा तुमचं फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट असतं तेव्हा आपण मेन मध्ये इनपुट घेतो, मग फंक्शन कॉल करतो आणि डेफिनेशन मध्ये फक्त काय करतो, आपण फॉर्म्युला टाकून रिझल्ट प्रिंट करतो. ओके, सो जेव्हा फंक्शन फर्स्ट टाइपचा आहे विदाउट रिटर्न टाइप अँड विदाउट आर्ग्युमेंट, ऍट दॅट टाइम फ्रॉम द व्हेरिएबल डिक्लेरेशन टू प्रिंटिंग ऑफ द रिझल्ट, ओके, डिस्प्ले ऑफ द रिझल्ट, हे सगळ्या प्रोसेस कुठे करतो आपण, डेफिनेशन मध्ये करतो, फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये. ओके, आणि फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट मध्ये आपण मेन मध्ये इनपुट घेतो, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घेतो, मेन मध्ये कॉल करतो नंतर फंक्शन व्हॅल्यू घेतल्यावर, आणि मग फंक्शन डेफिनेशन मध्ये फक्त आपण काय करतो, फॉर्म्युला टाकून रिझल्ट प्रिंट करतो, बिकॉज व्हॅल्यू आपण ऑलरेडी मेन मध्ये घेतलेले आहेत. सो ऍज सिम्पल एज दॅट की फंक्शन जर फर्स्ट टाइपचं आहे विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट, देन मेन मध्ये ओनली कॉल द फंक्शन, only call, and definition मध्ये you have to write all the necessary statement for that particular function. Okay, आणि फंक्शन जर विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट असेल तर मेन मध्ये you have to scan the input स्कॅन करावं लागतं, मग फंक्शन कॉल करावं लागतं. आधीच इनपुट का घ्यायचं, आधीच आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू का घ्यायच्या, बिकॉज आपण त्या फंक्शनला त्या व्हॅल्यू पास केलेल्या असतात, आणि मग आपण नंतर डेफिनेशन मध्ये आपण ऑलरेडी व्हॅल्यू घेतलेले आहे. सो डेफिनेशन मध्ये आपण फक्त रिझल्ट कॅल्क्युलेट करून काय करणार, डिस्प्ले करणार. सो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. दोन आपण प्रोग्राम बघितलेले, ऍडिशन ऑफ टू नंबर्स आणि एरिया ऑफ अ सर्कल. ओके, सो तुम्हाला एक मी होमवर्क दिलेला की राईट अ प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. ओके, आता आपण युजिंग फंक्शन करणार आहे. ओके, दोन्ही टाइप्सने करू. आता ऑलरेडी मी तुम्हाला फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर प्रोग्रामचं लॉजिक एक्सप्लेन केलेलं आहे. सो इथे मी आता परत एक्सप्लेन करणार नाही, तुम्ही लूपचे प्रोग्राम परत एकदा रिवाइज करा. आता फक्त जसं एरिया ऑफ सर्कलचा जो कोड आहे तो आपण मेन मध्ये लिहायचो, त्याच्याऐवजी आपण एरियाच्या फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहिला. ऍडिशन ऑफ टू नंबर जो आपण मेन मध्ये लिहायचो तो आपण एरिया ऑफ आपण ऍडिशनच्या फंक्शन मध्ये लिहिला. सेम त्याच वेळी आपण फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा जो कोड आहे तो आपण मेन मध्ये लिहायचो, तो आता फक्त आपण फंक्शन मध्ये लिहिणार. ओके, सो आता आपण फॅक्टोरियल ऑफ अ फंक्शन फर्स्ट टाइपनी करू. फंक्शन विदाउट रिटर्न टाइप, फर्स्ट विदाउट आर्ग्युमेंट. सो तुम्हाला एकदा रिकॉल होईल दोन्ही पण टाइप, मग आपण पुढचे दोन टाइप्स घेऊयात. ओके, सो पहिल्यांदा आता हेडर फाइल्स तुम्ही डिक्लेअर करणार. आफ्टर दॅट तुम्ही काय करणार, फंक्शन डिक्लेरेशन करणार. आता विदाउट रिटर्न टाइप आहे, सो डिक्लेरेशन करण्यासाठी वॉइड. आता मी हेडर फाइल्स टाकलेल्या नाही, ते तुम्ही प्रोग्राम लिहिताना राईट डाऊन करा. ओके, सो फंक्शन कोणत्या टाइपचं आहे, सो डिक्लेरेशन साठी तो सिंटॅक्स फॉलो होणार. फंक्शन आहे विदाउट रिटर्न टाइप, सो रिटर्न टाइप विल बी वॉइड. आफ्टर दॅट द name of a function factorial. Okay, and without argument is so empty parenthesis. So this is a declaration of a function. एकदम इझी बघा फर्स्ट टाइप. ओके, त्याच्यानंतर मेन
इंट मेन वॉइड मेन तुम्ही टर्बोसी यूज करताय की देव सीपीपी त्याच्यावरून डिपेंड आहे. ओके, आता टर्बोसी यूज करताय तर तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा फर्स्ट टाईपचं फंक्शन असेल तेव्हा तुम्ही फक्त मेन मध्ये फंक्शन कॉल करणार, नो नीड टू डिक्लेअर एनी व्हेरिएबल. ओके, फॉर दॅट पर्टिक्युलर फंक्शन. सो डायरेक्ट CLR ACR जर टर्बोसी यूज नसेल करत तर CLR ACR पण लिहायचं नाही. देन फॅक्टोरियल फंक्शन डायरेक्टली कॉल करायचं, कॉल करताना रिटर्न टाईप लिहायचा नाही. ओके, आणि देन गेट CH आणि मेन फंक्शन कम्प्लीट. आफ्टर दॅट सो हा झाला कॉल जो की आपण मेन मध्ये करतो. ओके, आता फंक्शनची डेफिनेशन. सो मी तुम्हाला जसं मगाशी एक्सप्लेन केलं स्टार्टिंगला की जेव्हा फंक्शन फर्स्ट टाईपचं असतं at that time you have to call only function into the main. ओके, आणि जे काही लिहायचं आहे डेफिनेशन मध्ये बाकी सगळा कोड लिहायचा जो की ऍक्च्युअली फंक्शनची टास्क आहे. आता फॅक्टोरियल फंक्शनची टास्क काय आहे? टू फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर. सो फॉर दिस स्टेटमेंट टू फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर व्हॉट इज द नेसेसरी? युजर कडून एक नंबर घ्यायचा म्हणजे n ची व्हॅल्यू घ्यायची, आय डिक्लेअर करायचा. आपण काय काय केलेलं? फॅक्ट व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. सो जो काही कोड असेल फॉर परफॉर्मिंग दॅट पर्टिक्युलर टास्क तो सगळा कुठे येणार? फंक्शन डेफिनेशन मध्ये येणार. जर फंक्शन फर्स्ट टाईपचा असेल तर फ्रॉम द व्हेरिएबल डिक्लेरेशन, देन टेकिंग द इनपुट व्हॅल्यूज, देन अप्लाइंग द लॉजिक. ओके, and after that printing the result. So for all the statements कुठे येणार? फंक्शन डेफिनेशन मध्ये येणार. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, सो ऑल द स्टेटमेंट्स कुठे येणार? फंक्शन डेफिनेशन मध्येच येणार. ओके, सो आपण काय काय करतो बघा. फॅक्टोरियलचा प्रोग्राम, लूपचे प्रोग्राम परत एकदा रिकॉल करा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं स्टार्टिंगलाच की फंक्शनने तुम्ही जेवढे आपण स्ट्रिंग पर्यंतचे प्रोग्राम केलेले आहेत तेच प्रोग्राम तुम्हाला युजिंग फंक्शन करावे लागतात, दुसरे कोणतेच नाही. सो लॉजिक तुमचं ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन इन द प्रिव्हियस लेक्चर्स. ओके, तेच प्रोग्राम फक्त तुम्ही तो कोड फंक्शन मध्ये टाकणार आहे, बाकी काही नाही. सो आपण काय काय करतो? एक इंटिजर व्हॅल्यू घेतो n की कोणत्या नंबरचं तुम्हाला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचंय. देन आय घेतो आणि एक फॅक्ट व्हेरिएबल घेतो 1. ओके, आफ्टर दॅट एंटर n. तुम्ही फंक्शनची पण जेवढी प्रॅक्टिस करणार ऑल टाइप्सची तेवढं तुम्हाला इझी जाणार. ओके, स्कॅन केल्यानंतर लूप फॉर i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन और इक्वल टू n i प्लस प्लस. रिव्हर्स लूप टाकलं तरी चालेल, आपण रिव्हर्स टाकलो होतं आय थिंक. सो तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून रिव्हर्स टाकते इथे. ओके, किंवा इकडे लिहिते या साईडला. फॉर i इज इक्वल टू n, i is greater than or equal to 1, i plus, sorry, i minus minus. And just आपण काय करायचं? fact is equal to fact into I. आणि after the completion of loop आपण result print करत होतो. %d आणि फंक्शन कम्प्लीट. ओके, सो म्हणजे फॅक्टोरियलचं जे हे फंक्शन आहे ते इथे कम्प्लीट केले. ओके, सो बघा परत एकदा सांगते, जेव्हा फंक्शन विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट असेल तेव्हा त्या पर्टिक्युलर फंक्शन की तुम्हाला प्रोग्राम कसला दिलेला आहे. ओके, सो त्या प्रोग्रामचं स्टेटमेंट काय आहे, सो त्याच्यासाठी जे जे व्हेरिएबल डिक्लेरेशन असतं, देन कोणत्या कोणत्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घ्यायच्या स्कॅनएफनी, फॉर्म्युला काय अप्लाय करायचा, लॉजिक काय अप्लाय करायचं, देन रिझल्ट कसा प्रिंट करायचा, हा सगळा कोड कुठे येणार? फंक्शन डेफिनेशन मध्ये येणार. ओके, मेन मध्ये फक्त फंक्शन कॉल येणार. आता तुम्ही प्रोग्राम रन केला, पहिले कंट्रोल मेन फंक्शन कडे येतो, स्क्रीन क्लिअर होणार, फॅक्टोरियल फंक्शन कॉल होणार, कॉल कडे कंपायलर आला की कंपायलर कुठे जम्प करतो? त्याच्या डेफिनेशन कडे. देन हे व्हेरिएबल्स वगैरे स्क्रीनवर डिस्प्ले होणार, एंटर एन, मग तुम्ही व्हॅल्यू टाकणार एन ची, सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकली 5, देन हे फंक्शन हे काय होणार? लूप परफॉर्म होणार, इटरेट होणार. आता हा कोड मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. आता तुम्ही स्वतः एन ची व्हॅल्यू 5 घ्या आणि हे ट्रेस करा, देन तुम्हाला फॅक्ट मध्ये किती व्हॅल्यू मिळेल बघा? 20, 60, 120 मिळेल. ओके, सो 120 तुम्ही काय करणार? प्रिंट करणार. फंक्शन डेफिनेशन कम्प्लीट झालं की कुठे येणार? नेक्स्ट लाईन कडे, बिकॉज इथून कॉल झालता ह्या लाईन मधून, मग फंक्शन डेफिनेशन एक्झिक्यूट झाली आणि नेक्स्ट लाईन कडे आला. ओके, सो हे झालं आपलं फॅक्टोरियल ऑफ अ फंक्शन.
फॅक्टोरियल ऑफ अ नंबर using the first type function without return type and without argument. जेव्हा तुम्ही आपले ऑल टाइप्स कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला एक्झामला फक्त येतं युजिंग फंक्शन. मग तुम्हाला जे इझी वाटेल त्या टाइपने तुम्ही करा. ओके, नाउ आता फाइंडिंग द फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युजिंग सेकंड टाइप फंक्शन without return type and with arguments or parameters. Okay, so जेव्हा आता हेडर फाइल्स डिक्लेअर करणार विदाउट रिटर्न टाइप आहे, सो सेम void आफ्टर दॅट फॅक्टोरियल नेम ऑफ युअर फंक्शन. ओके, अँड देन आर्ग्युमेंट्स. तर आर्ग्युमेंट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं लास्ट लेक्चरला, इनपुट तुम्ही काय घेता म्हणजे स्कॅन युजर कडून किती व्हॅल्यू घेता फॉर. आता आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, टू फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. सो फॅक्टोरियल ऑफ अ नंबर फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही युजर कडून किती नंबर्स घेता, किती व्हॅल्यू स्कॅन करता, ओनली वन n. ओके, दॅट इज ऑफ विच टाइप, इंटिजर, बिकॉज फॅक्टोरियल इज ऑलवेज ऑफ द इंटिजर नंबर, नॉट अ फ्लोट नंबर. ओके, सो आपण एकच व्हॅल्यू घेतो. जसं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये वी हॅव सीन दॅट फॉर द ऍडिशन ऑफ टू नंबर्स आपण टू आर्ग्युमेंट्स घेतलेले. एरिया ऑफ सर्कल साठी आपण ओनली वन आर्ग्युमेंट घेतलेलं. व्हाय, बिकॉज एरिया ऑफ सर्कल साठी आपण फक्त स्कॅन काय करतो, रेडियस. सेम फॅक्टोरियल ऑफ अ नंबर साठी आपण फक्त स्कॅन n घेतो, एकच व्हॅल्यू स्कॅन करतो आणि ती कोणत्या टाइपची असते, इंटिजर. सो डिक्लेअर करताना ओनली काय लिहायचा, डेटा टाइप लिहायचा. व्हेरिएबल नेम लिहिलं तरी चालतं पुढे, पण शक्यतो काय करायचं, डिक्लेअर करताना ओनली डेटा टाइप लिहायचा. ओके, आफ्टर दॅट मेन फंक्शन. ओके, नाउ जेव्हा फंक्शन ह्या टाइपचं असतं विथ आर्ग्युमेंट, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट, तसं मी तुम्हाला काय सांगितलं, या टाइपचं फंक्शन असल्यावरती जे इनपुट असेल ते कुठे घ्यायचं, मेन मध्ये स्कॅन करायचं आणि मग फंक्शन कॉल करायचं. सो डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आर्ग्युमेंट यू पास. आपण किती आर्ग्युमेंट पास केलेत, ओनली वन. कोणत्या टाइपचं, इंटिजर. सो एक इंटिजर व्हेरिएबल येणार. ओके, सो मग त्याची नंतर व्हॅल्यू घ्यायची. पहिल्यांदा व्हॅल्यू घ्यायची त्या आर्ग्युमेंटची, पहिल्यांदा व्हॅल्यू घ्यायची आणि व्हॅल्यू घेतल्यानंतर मग फंक्शन कॉल करायचं आणि त्याला पास काय करायचं, व्हेरिएबल नेम. आणि व्हेरिएबल नेम हे ऑलवेज सेम टाइपचं असलं पाहिजे ज्या टाइपचं आर्ग्युमेंट आहे, बिकॉज व्हेरिएबल इंटिजर आहे. सो इथे आर्ग्युमेंट पण इंट आहे, सो n इंटिजर आहे, सो तो आपण पास करू शकतो. आता इथे व्हॅल्यू पास होते म्हणजेच काय होतं, फंक्शन कॉल होतं बाय दिस व्हॅल्यू, कॉल बाय व्हॅल्यू, बिकॉज n पास होतो फंक्शनला, म्हणजे n नाही जात, n ची जी तुम्ही व्हॅल्यू टाकलेली ती जाते. ओके, आफ्टर दॅट गेट ch and program complete. After the definition, sorry, after the main function, write down the definition. Definition लिहिताना सेम फॉलो करा सिंटॅक्स जो तुम्ही डिक्लेअर ला केलाय, फक्त डेटा टाइपच्या पुढे व्हेरिएबल नेम टाकायचं. ओके, सो इथे एकच आर्ग्युमेंट आहे, सो इथे पण एकच येणार, फक्त डेफिनेशन लिहिताना यू हॅव टू राईट द व्हेरिएबल नेम. आता आपण फॅक्टोरियलचा जो मगाचा प्रोग्राम केला त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन पासून व्हॅल्यू स्कॅन करण्यापासून ऑल दी थिंग्स आपण कुठे गेल्या, डेफिनेशन मध्ये. बट नाउ दिस फंक्शन इज अ टाइप विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंटची व्हॅल्यू वी आर ऑलरेडी taken in a main function, so no need to scan the n again here. So आता रिमेनिंग काय काय राहिलं, फक्त I and fact is equal to 1. सो तुम्ही म्हणताल की फॅक्ट पण एक 1 व्हॅल्यू घेतली, पण आपण स्कॅन कोणती व्हॅल्यू केली, फक्त nच ना, एकच. सो इथे एकच पॅरामीटर घ्यायचं. ओके, जसं एरिया ऑफ सर्कल मध्ये 3.14 पण असतं, बट ती फिक्स व्हॅल्यू असते. इथे पण फॅक्ट सुरुवातीला 1 व्हॅल्यू फिक्स असते, सो ती स्कॅन नाही करत. युजर कडून आपण कोणती व्हॅल्यू घेतो स्कॅनरनी, त्या व्हॅल्यू किती घेणार आहे त्या पर्टिक्युलर फंक्शन साठी पहिल्यांदा हे डिसाइड करायचं. सो तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स येतील, मग त्या व्हॅल्यू कोणत्या टाइपच्या आहेत हे डिसाइड करायचं, मग तेवढे नंबर ऑफ ते टाइप्स येतील. ओके, सो बघा आता हे झालं करून, देन डायरेक्टली आपण n ची व्हॅल्यू ऑलरेडी घेतलेली असेल मेन मध्ये, सेम तो रिमेनिंग कोड लिहून टाकायचा आहे. फॉर लूप कंप्लीट, सेमीकोलन इथे, and after that print the result, and then function definition हे स्टार्ट झालेलं इथं एंड होणार. ओके, सो बघा प्रोग्राम रन केला, पहिले मेन कडे आलो. सो कंपाइल करतानाच
पहिल्यांदा कंपाईल करता तुम्ही, तो टॉप टू बॉटम कंपाईल होणार. जेव्हा तुम्ही रन करणार तेव्हा मेन कडे कंट्रोल होणार. हे सगळं कंपाईलच्या प्रोसेस झाले. नाव स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर एन. सपोज तुम्ही इथं व्हॅल्यू टाकली 3, एन ची व्हॅल्यू किती टाकली 3. देन फॅक्टोरियल फंक्शनला एन पास होणार, म्हणजेच काय पास होणार 3. सो 3 कॉल फंक्शन कॉल झालं की कुठे आला कंपाइलर त्याच्या डेफिनेशन कडे, आणि हा 3 कॉपी होणार इथल्या एन मध्ये. ओके, नाऊ एन ची व्हॅल्यू, बाकी मग हे कोडिंग सगळं एक्सप्लेनेशन, फक्त इथं आता एन काय असेल 3 असेल. ओके, सो आपली फॅक्टची व्हॅल्यू काय 3 × 2 × 1 दॅट इज 6 येईल. ओके, हे एक्झिक्यूट झाल्यानंतर व्हॅल्यू 6 होईल. प्रिंट करू 6. फंक्शन डेफिनेशन कंप्लीट झाली की परत कुठे आला, ह्या लाईन वरून डेफिनेशन कडे गेलता, आता इकडे आला गेट ch आणि प्रोग्राम कंप्लीट. ओके, सो दिस इज अ फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युजिंग बोथ दी टाइप्स. ओके, आता आपण अजून एक प्रोग्राम घेऊयात बघा. Write a program to swap values of important आहे बघा variables. हा येतो using function. variables using function. आता तुम्ही 2 टाइप बघितलेले आहेत, मग तुम्ही कोणत्याही टाइपनी करू शकता, बट आता मी एक्सप्लेन करते तुम्हाला. सो मी दोन्ही टाइपनी तुम्हाला करून दाखवते. ओके, सो फर्स्ट टाइप जो आहे आपला without return type and without argument. So without return type, without argument मध्ये आपण डिक्लेअर कसं करतो, रिटर्न टाइप, विदाउट रिटर्न टाइप आहे सो void. देन फंक्शनचं नेम आपण सूट होईल असं देतो आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला स्वॅप. ओके, आणि विदाउट आर्ग्युमेंट आहे देन एम्प्टी पॅरेंथेसिस. ओके, हे झालं डिक्लेरेशन. डिक्लेरेशन तुम्ही आफ्टर हेडर फाइल्स करणार, डिक्लेरेशन करणार. ओके, देन मेन. आता जेव्हा फर्स्ट टाइपचं फंक्शन आहे, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट, तेव्हा स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल साठी जे काही कोड लागणार आहे तो सगळा डेफिनेशन मध्ये लिहायचा, इन्क्लुडिंग द व्हेरिएबल्स. डिक्लेरेशन, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू घेणं, देन लॉजिक टाकणं, हे सगळं कुठे लिहायचं डेफिनेशन मध्ये. मग मेन मध्ये फक्त काय करायचं, फंक्शन कॉल करायचं जेव्हा फर्स्ट टाइपचं फंक्शन आहे स्वॅप. लक्षात, ठीक आहे. आता हे झालं की राहिलं आपली डेफिनेशन. सो void स्वॅप डेफिनेशन लिहिताना सेमिकोलन द्यायचं नाही. आता जो काही कोड आहे फॉर स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स, तो ऑल कोड जो आपला रिक्वायर्ड असतो, वी हॅव ऑलरेडी टेकन द स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स, तो सगळा कोड कुठे लिहायचा, फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहायचा. आपण काय करायचं, 2 व्हेरिएबल्स आणि एक टेम्पररी व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट आपण 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू घ्यायचो, एंटर. परत रिकॉल करा ऑल दी लेक्चर्स. ओके, देन scanf %d %d %a %b, and after that आपण काय करायचो, temp is equal to a is equal to b, त्याच्यानंतर b is equal to temp. ओके, आणि स्वॅप झाल्यानंतर आपण व्हॅल्यू काय करायचो, प्रिंट करायचो a ची आणि b ची. तर आपण प्रिंट करताना प्रॉपर करायचो. इथे फक्त मी a आणि b ची व्हॅल्यू प्रिंट केली, फंक्शन डेफिनेशन कंप्लीट झालं. ओके, सो आपण जर स्कॅन करताना व्हॅल्यू a ची 10 आणि b ची 20 टाकली, सो जेव्हा आता आपण इथे प्रिंट करू a ची 20 आणि b ची काय येणार, 10 येणार. ओके, सो बघा आता फंक्शन कोणत्या टाइपचे, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट. परत एकदा सांगतेय की जेव्हा फंक्शन ह्या टाइपचं असेल तेव्हा तुम्ही त्या फंक्शनच्या एक्झिक्युशन साठी ज्या काही स्टेप्स आहेत, इन्क्लुडिंग व्हेरिएबल डिक्लेरेशन, इन्क्लुडिंग स्कॅनिंग द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स, इन्क्लुडिंग द लॉजिक ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन, हे सगळं कुठे करायचं, फंक्शन डेफिनेशन मध्येच करायचं. मेन मध्ये फक्त कॉल करायचं. सो मेन कडे कॉल आला स्वॅपचा की कंपाइलर जाणार स्वॅपच्या डेफिनेशन कडे, इथे व्हॅल्यू वगैरे तुम्ही टाकणार, स्वॅपिंग होणार आणि त्या व्हॅल्यू डिस्प्ले होणार. फंक्शन डेफिनेशन कंप्लीट झाली की परत नेक्स्ट लाईनला येणार गेट ch आणि प्रोग्राम कंप्लीट. ओके, सो दिस इज अ स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग फर्स्ट टाइप ऑफ अ फंक्शन. ओके, नाउ नेक्स्ट आता सेकंड टाइप.
विथ आर्ग्युमेंट. ओके, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो void विदाउट रिटर्न टाइप आहे म्हणून. देन फंक्शनचं नेम. Now how many are the arguments? Now I want to swap the integer value of the two variables. Okay. So मी आता जस्ट आपण प्रोग्राम लिहिला ना, आपण स्कॅन काय करतो, स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण स्कॅन करतो, ए आणि बी. टेम्प पण व्हेरिएबल आहे पण टेम्पची व्हॅल्यू आपण स्कॅन नाही करते, फक्त यूज करतोय आपण. ओके, सो ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण स्कॅनएफने स्कॅन करतो. सो किती, स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ द टू व्हेरिएबल्स. आपण किती इनपुट घेतो, दोन घेतो. सो नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पण किती येणार, दोन येणार आणि इंटिजर टाइपचे. सो इंट कॉमा इंट. ओके, नाउ आता ह्याच्यापेक्षा सिंपल वे मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. सो प्रॉपर स्टडी करा, व्यवस्थित लक्ष देऊन स्टडी करा. रिपीट बॅकवर्ड घ्या, फॉरवर्ड घ्या आणि प्रॉपर व्यवस्थित स्टडी करा. ओके, सो आता बघा, आता जेव्हा ह्या टाइपचं विथ आर्ग्युमेंटचं फंक्शन आहे, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स, तेव्हा किती आर्ग्युमेंट्स आहेत, दोन. सो त्याच्या व्हॅल्यू आधी तुम्हाला घ्याव्या लागतील. सो दोन व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, तरच तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता. ओके, देन दोघांच्या व्हॅल्यू स्कॅन करायच्या. पहिल्यांदा जे आर्ग्युमेंट्स घेणार आहे तुम्ही जेवढे, त्यांच्या व्हॅल्यू पहिले मेन मध्येच स्कॅन करायच्या आणि मग नंतर फंक्शन कॉल करताना त्याला त्या पास करायच्या. ओके, व्हॅल्यू घेऊन झाल्या. नाउ कॉल द फंक्शन आणि त्याला पास करा ए कॉमा बी. ओके, ए आणि बी पास करणार म्हणजेच काय, इथे ज्या तुम्ही स्कॅन केल्यात व्हॅल्यू त्या इथे पास होणार. ओके, आफ्टर दॅट गेट ch अँड प्रोग्राम कम्प्लीट. ओके, नाउ इकडे लिहिते आता void swap डेफिनेशन मेन नंतरची. सो डेफिनेशन लिहिताना फक्त आपण डेटा टाइप सोबत एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. ओके, नाउ आता व्हेरिएबल आपण ऑलरेडी व्हॅल्यू घेतलेले आहेत. सो आता त्याची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. सो आता फक्त एकच व्हेरिएबल स्वॅपिंग साठी अजून एक्स्ट्रा व्हेरिएबल काय लागतं, अदर दॅन आर्ग्युमेंट्स टेम्प. ओके, व्हॅल्यू ऑलरेडी घेतलेले आहे. सो परत ते स्कॅनएफ वगैरे करायची गरज नाही. डायरेक्टली टेम्प इज इक्वल टू ए, ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू टेम्प आणि आफ्टर स्वॅपिंग प्रिंट करून टाकायचं ए कॉमा बी अँड देन फंक्शन कम्प्लीट. ओके, सो प्रोग्राम कंपाइल होणार टॉप टू बॉटम. सो पहिलं रन केला, कंट्रोल आला मेन कडे, स्क्रीनवर प्रिंट झाला एंटर ए अँड बी. सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकले 10, 5. सो ए ची व्हॅल्यू 10 टाकली, बी ची व्हॅल्यू 5 टाकली. स्वॅप फंक्शन कॉल झालं, त्याला पास झालं 10 आणि 5. ए आणि बी पास झालं म्हणजेच काय, तुम्ही ज्या व्हॅल्यू स्कॅन केल्या त्या पास झाल्या. इथून कंट्रोल इथे आला, हा 10 इथे कॉपी झाला ए मध्ये. पहिली आर्ग्युमेंट पहिल्यातच कॉपी होणार, दुसरं दुसऱ्यातच. ओके, सो हा 10 गेला टेम्प मध्ये, 5 गेला ए मध्ये आणि 10 ची व्हॅल्यू 10 आहे ती गेली बी मध्ये. सो ए मध्ये आलं 5, बी मध्ये आलं 10. सो डिस्प्ले केलं 5 आणि 10. सो इनपुट घेतलं 10, 5, डिस्प्ले झालं 5, 10. ओके, सो फंक्शन when function is without return type and with argument, then आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू घ्यायच्यात मेन मध्ये, म्हणजेच इनपुट घ्यायचंय मेन मध्ये, स्कॅन करायच्या व्हॅल्यू मेन मध्ये, देन फंक्शनला पास करायच्या आणि मग फंक्शन डेफिनेशन मध्ये रिमेनिंग कोड राईट डाऊन करायचा. ओके, आणि लक्षात, आणि अजून एक सांगायचं राहिलं की बोथ द टाइप्स मध्ये आपण जे फर्स्ट टू टाइप्स बघितले, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट्स, विदाउट रिटर्न टाइप विदाउट आर्ग्युमेंट, बोथ द केस मध्ये आपण जो रिझल्ट आहे तो कुठे डिस्प्ले केला, आपण फंक्शन डेफिनेशन मध्येच. आणि लक्षात, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप असो आणि विदाउट फंक्शन विदाउट रिटर्न टाइप अँड विदाउट आर्ग्युमेंट आहे, त्याच्यात पण आपण रिझल्ट कुठे प्रिंट केला, डेफिनेशन मध्येच. ओके, विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट आहे तरी आपण रिझल्ट दॅट इज स्वॅप, जो की रिझल्ट आहे फायनल, तो कुठे प्रिंट केला, आपण फंक्शन डेफिनेशन मध्येच. फक्त विदाउट आर्ग्युमेंट असेल तर व्हॅल्यू स्कॅन करायच्या डेफिनेशन मध्ये, विथ आर्ग्युमेंट असेल तर व्हॅल्यू स्कॅन करायच्या मेन मध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचा स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स युजिंग फंक्शन. आता आपण जे प्रोग्राम्स केले ते एकदा रन करूयात. बघा थोडासा टाइम लागू द्या, बिकॉज नेक्स्ट जे चॅप्टर्स आहे स्ट्रक्चर आणि पॉइंटर, हे एकदम छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. ओके, सो जो हा फंक्शन जो चॅप्टर आहे तोच आपला आता लेंदी चॅप्टर आहेत. ओके, बाकी पॉइंटर तर एकदम आपले 2 लेक्चर मध्येच होणार आहे आणि स्ट्रक्चरला पण मॅक्स 4 लेक्चर्स लागणार आहे. ओके, सो फंक्शन आपण प्रॉपर करूयात, बिकॉज फंक्शन तुम्हाला जसं सांगितलं मी की डेटा स्ट्रक्चर जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ऑल द प्रोग्राम्स तुम्हाला फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर तुम्हाला फंक्शननीच करायचे आहेत. ओके,
फक्त तुम्हाला प्रॉपर आलं पाहिजे, क्लास लावलाय तर असं नको व्हायला की मी नेक्स्ट सेमला C++ आहे आणि मला परत फंक्शन शिकवावं लागतंय, तर असं करायचं नाही. ज्या लँग्वेजला ज्या कन्सेप्ट आहेत त्या तिथेच क्लिअर करायच्या, म्हणजे नेक्स्ट लँग्वेज तुम्हाला इझी जाते अंडरस्टँडिंग साठी. मग तिथे परत पहिल्यापासून जर व्हेरिएबल डिक्लेरेशन पासून परत जर तुम्हाला तिथपासून जर येत नसेल व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं तेच तुम्ही विसरला तर त्याचा काही यूज नाही मग सी शिकलेला. ओके, सो पहिल्यांदा आता आपण घेऊयात फॅक्टोरियल ऑफ अ number using function without return type without arguments. Okay, then after header file declare the function without return type void, then give the name of a function विदाउट आर्ग्युमेंट आहे, सो एम्प्टी पॅरेंथेसिस. सो ह्या टाइपचं फंक्शन आहे तेव्हा फक्त फंक्शन कॉल करायचं. आता इथे तर CLR SCR येत नाही, सो ते पण येणार नाही. ओके, ती पण स्टेटमेंट येणार नाही. अँड देन ओनली रिटर्न 0. ओके, जेव्हा फर्स्ट टाइपचं फंक्शन असतं तेव्हा त्या फंक्शनचं जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन ऑल दी रिक्वायरमेंट्स कुठे त्यात टाकायच्या फंक्शन डेफिनेशन मध्येच. ओके, सो NI and fact is equal to 1. ओके, कोड परत एकदा रिवाइज करा सगळे. एंटर N. scanf. Okay, then for loop I is equal to N, I is greater than or equal to I minus. Okay, now fact is equal to fact into I. ठीक है, after that number is equal to %d, n. दोन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करा and printf factorial is equal to %d, fact. Okay, save करा and then execute, compile and run. सो बघा आता एंटर N 5 टाकलं 120 आलं. ओके, सो कोणताही नंबर टाका तुम्हाला प्रॉपर आन्सर येईल. ओके, नाव आता ह्याला सेव्ह ॲज करते 2. ओके, आता इथे विथ आर्ग्युमेंट्स. ओके, सो आर्ग्युमेंट्स फॅक्टोरियलला आपण स्कॅन फक्त एकच करतो की नाही स्कॅन फॅक्टोरियल फाइंड आउट करण्यासाठी आणि ती इंटिजर टाइपची, सो इंट. ओके, आता आर्ग्युमेंट घेतला आहे सो त्याची व्हॅल्यू कुठे घ्यायची मेन मध्ये पहिले घ्यायची. सो प्रिंटफ एंटर N अँड देन स्कॅनफ. व्हॅल्यू घेऊन झाली आर्ग्युमेंटची किंमत ती पास करायची फंक्शन कॉलला. सो फंक्शन कॉलला व्हेरिएबल पास करणार म्हणजेच काय पास करणार त्याची व्हॅल्यू जाते. ओके, ती व्हॅल्यू कुठे जाते परत डेफिनेशनच्या आर्ग्युमेंट मध्ये. ओके, आता N इथे आपण आर्ग्युमेंट मध्ये डिक्लेअर केलं आहे सो करायची गरज नाही. आपण N ची व्हॅल्यू ऑलरेडी मेन मध्ये घेतलेली आहे सो ते पण करायची गरज नाही. बस रिमेनिंग कोड ॲज इट इज. ओके, प्रोग्राम सेव्ह करा अँड रन करा, कंपाईल करू. एंटर N, आता 3 टाकलं 6. ओके, ठीक आहे, हे झालं तुमचं फॅक्टोरियल ऑफ अ नंबर using both the types. Okay, after that swapping the values of two variables. Swap using function 1.c.
ओके, पहिला टाइप आहे. सो कमेंट्स टाकूया, स्वॅप व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स using function, which function? Without return type, without arguments. Okay, now include the header file, then without return type is so void, then after that function name आणि विदाउट आर्ग्युमेंट आहे, सो एम्प्टी पॅरेंथेसिस. ओके, आफ्टर देन मेन. सो मेन जेव्हा ह्या टाइपचं फंक्शन आहे, सो मेन मध्ये जस्ट फंक्शन कॉल करायचं, व्हेरिएबल्स वगैरे डिक्लेअर करून त्याची व्हॅल्यू वगैरे काहीच घ्यायचं नाही. तो ऑल कोड कुठे येणार? त्याच्या डेफिनेशन, फंक्शनच्या डेफिनेशन मध्येच येणार. ओके, ठीक आहे. सो आपल्याला काय काय लागतं स्वॅप साठी? 2 व्हेरिएबल ज्याच्या व्हॅल्यू आपल्याला स्वॅप करायच्या विथ द हेल्प ऑफ थर्ड व्हेरिएबल. ओके, नाउ पहिल्यांदा व्हॅल्यू स्कॅन करा 2 व्हेरिएबलच्या. सो एंटर A and B, then scanf %d comma %a comma %b. ओके, व्हॅल्यू घेऊन झाल्या. नाउ आपण बिफोर स्वॅपिंग एकदा प्रिंट करू, जसं आपण नॉर्मली प्रोग्राम मध्ये प्रिंट करायचं, बिकॉज व्हॅल्यू नंतर चेंज होतात. सो बिफोर स्वॅपिंग काय व्हॅल्यू आहेत त्या प्रिंट करू. बिफोर स्वॅपिंग A is equal to %d स्पेस दोघांमध्ये येण्यासाठी, B is equal to %d, पहिला %d A साठी, दुसरा B साठी. ओके, आणि मग आपलं temp is equal to A is equal to B and B is equal to A. ओके, सॉरी temp. ठीक आहे. सो हे जा कोड झाल्यानंतर व्हॅल्यू स्वॅप होईल. सो आता आफ्टर स्वॅपिंग परत आपण प्रिंट करू. सो जेव्हा फंक्शन फर्स्ट टाइपचं असतं, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट, तेव्हा आपल्याला फंक्शनचं जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी जी जी रिक्वायरमेंट आहे कोडची ती ऑल कुठे करायची आहे? फंक्शन डेफिनेशन मध्येच करायचं आहे. ओके, झाला प्रोग्राम, काहीच अवघड नाही बघा. सेम आपण असाच प्रोग्राम केलेला आहे, फक्त त्याची जे कोड आहे तो फंक्शन डेफिनेशन मध्ये टाकायचा. ओके, enter the value of A and B 10, 5. So before swapping 10, 5, after swapping 5, 10. आलं लक्षात? ठीक आहे. सो आता ह्याला सेव्ह ॲज करते आणि सेकंड टाइपनी करून बघू आपण. आउटपुट तेच येणार आहे, फक्त आपण आर्ग्युमेंट्स कुठे पास करतो, फंक्शन कॉल कोणत्या वेनी करतो, दॅट इज त्याच्यावरून ते टाइप्स काय होतात? डिफरंट येतात. ओके, विथ आर्ग्युमेंट्स. आता किती आर्ग्युमेंट्स बघा, आपण स्वॅप साठी किती व्हॅल्यू स्कॅन केल्यात? 2, A आणि B, आणि दोन्ही पण इंटिजर. सो इथे येणार इंट कॉमा इंट. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ आता 2 आर्ग्युमेंट पास केले, सो त्या 2 आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू आपल्याला कुठे घ्याव्या लागतील? मेन मध्येच घ्याव्या लागतील. सो मेन मध्ये आपण घेणार एंटर A and B, देन त्यांना स्कॅन करणार. ओके, स्कॅन झाल्यानंतर स्वॅप फंक्शन कॉल करणार. बट नाउ स्वॅप फंक्शनला आपण डिक्लेअर करताना 2 आर्ग्युमेंट इंटिजर टाइपचे पास केले. सो इथे पण 2 व्हेरिएबल पास करणार इंटिजर टाइपचे. व्हेरिएबल म्हणजेच काय? त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू जाणार ज्या की तुम्ही स्कॅन केलेल्या आहेत त्या. ओके, सो इथे ए बी डिक्लेअर केले, सो इथे करायची गरज नाही. त्याच्यानंतर ऑलरेडी आपण ए बीच्या व्हॅल्यू मेन मध्ये घेतलेल्या आहेत, सो ते इथे पण करायची गरज नाही. जस्ट रिमेनिंग कोड आपला येणार आहे फंक्शन डेफिनेशन मध्ये. ओके, 45 आणि 32. सो बघा, बिफोर स्वॅपिंग 45, 32 आणि आफ्टर स्वॅपिंग 32, 45. ओके, सो हे झाले आपले फर्स्ट 2 टाइप्स. नाउ द थर्ड टाइप और अ थर्ड टाइप ना ऍक्च्युअली थर्ड कॅटेगरी ऑफ अ फंक्शन. थर्ड कॅटेगरी आहे ऑफ अ फंक्शन इज फंक्शन विथ, आता विदाउट आणि विथ आर्ग्युमेंट झालं. आता विथ रिटर्न टाइपचे 2. ओके, विथ रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट.
आर्ग्युमेंट्स द्यायचे नाहीत बट रिटर्न टाईप द्यायचा. ओके, जसं बघा आर्ग्युमेंट्स म्हणजेच काय पॅरामीटर. सो किती नंबर ऑफ पॅरामीटर हे आपण कसं डिसाइड करतो, किती नंबर ऑफ आर्ग्युमेंट पास करायचे, की तुमचे फंक्शनचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही किती व्हॅल्यू स्कॅन करता, दॅट आर द नंबर ऑफ टाइप्स. इनपुट किती आहे दॅट इज अ नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. ओके, सो रिटर्न टाइप ऑलवेज एकच असतो. ओके, सो रिटर्न टाइप कोणत्या डेटा टाइपचा आहे, म्हणजेच काय तुमचा रिझल्ट ऍक्च्युअली कोणत्या टाइप फॉर्मॅट मध्ये आहे. टाइप म्हणजेच काय बघा, डेटा टाइप. ओके, जसं आर्ग्युमेंट मगाशी जस्ट मी स्वॅपिंगला इंट पास केलं का, बिकॉज मी ज्या व्हॅल्यू स्कॅन केल्या ए आणि बी च्या, तर ते ए आणि बी मी इंटिजर घेणार होते म्हणून मी इंट पास केलं. ओके, आता हे झालं विदाउट आर्ग्युमेंट आहे, पण विथ आर्ग्युमेंट असल्यावर आपण असं करतो. आता विथ रिटर्न टाइप आहे. सो जसं आर्ग्युमेंट म्हणजे इनपुट साठी असतं, इनपुट्स तुम्ही कोणत्या टाइपचं आणि किती आहे दॅट डिपेंड्स द नंबर ऑफ आर्ग्युमेंट. तसं जे रिटर्न टाइप असतं ना ते असतं आउटपुट. तर आउटपुट रिझल्ट एकच असतो. ओके, सो तुमचा आउटपुट कोणत्या टाइप मध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट जो प्रोग्राम केला प्रिव्हियस लेक्चर मध्ये, ऍडिशन ऑफ टू नंबर्स, सॉरी ऍडिशन ऑफ टू इंटिजर नंबर्स. ओके, सो जर माझे नंबर जर इंटिजर घ्यायचे आहेत मला, सो माझे ऍडिशन दॅट इज अ फायनल रिझल्ट, दॅट इज द आउटपुट, ते पण काय येणार, इंटिजरच येणार. ऍडिशन काही येऊ द्या, बट त्या ऍडिशनचा जो रिझल्ट आहे 10, 15, 20, 35 तो काय येणार, इंटिजर टाइपचाच येणार. सपोज आय वॉन्ट टू परफॉर्म द ऍडिशन ऑफ टू फ्लोट नंबर्स, देन माय रिझल्ट or output also in float. Okay, now I want to calculate the area of a circle, even if my input that is radius is integer but area काय येणार आहे, float येणार आहे. ओके, सो आउटपुट का कोणत्या टाइपचा आहे, सो ते डिसाइड होणार रिटर्न टाइपचा टाइप काय लिहायचा. आता विदाउट रिटर्न टाइप असेल तर आपण void लिहितो. ओके, बट आता आपण रिटर्न टाइप देणार आहे. सो आपण फर्स्ट करूयात प्रोग्राम ऍडिशन ऑफ टू इंटिजर नंबर्स किंवा ऍडिशन ऑफ टू फ्लोट नंबर्स. इंटिजर आपण ऑलरेडी घेतलंय ना, सो टू फ्लोट नंबर्स. ओके, सो आता हेडर फाइल्स डिक्लेअर करा. त्याच्यानंतर आता फंक्शन कसं डिक्लेअर करायचं विथ रिटर्न टाइप असेल तर फर्स्ट तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, ऍडिशन ऑफ टू फ्लोट नंबर्स. मी जर दोन कोणत्याही फ्लोट नंबरची ऍडिशन केली तर मला काय मिळणार आहे, आन्सर किंवा आउटपुट माझं काय येणार आहे, फ्लोट मध्येच येणार आहे. सो रिटर्न टाइप म्हणजेच काय की आउटपुट तुमच्या कोणत्या टाइपचं येईल, दॅट डेटा टाइप इज युअर रिटर्न टाइप. सो विथ रिटर्न टाइप आहे, विदाउट रिटर्न टाइप नाही, सो void येणार नाही. सो विथ रिटर्न टाइप आहे, सो आउटपुट काय येणार आहे माझ्या ह्या स्टेटमेंटचं, फ्लोटच येणार आहे. सो रिटर्न टाइप काय येणार, फ्लोट येणार. ओके, सो रिटर्न टाइप लिहिल्यानंतर फंक्शन नेम द्यायचं, दॅट इज ऍड. ओके, नाउ विदाउट आर्ग्युमेंट आहे, सो एम्प्टी पॅरेंथेसिस, तो हे सेम आहे. ओके, आफ्टर दॅट आता void main. ओके, नाउ आता बघा आर्ग्युमेंट्स तर नाहीयेत. जेव्हा फर्स्ट टाइप होता आपला विदाउट आर्ग्युमेंट, तेव्हा आपण मेन मध्ये फक्त फंक्शन कॉल केलं, व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर केले नाही. पण इथे पण विदाउट आर्ग्युमेंट आहे, सो व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर करायचे नाही इनपुट साठी, बट फ्लोट एक आहे ना रिटर्न टाइप. सो रिटर्न टाइपचा एक व्हेरिएबल इथं आलाच पाहिजे. सो रिटर्न टाइप void सोडून जर दुसरा कोणता असेल, आता रिटर्न टाइप फ्लोट आहे, सो फ्लोट टाइपचा व्हेरिएबल येणारच आहे. आर्ग्युमेंट्स नाहीच आहे, सो आर्ग्युमेंटचे व्हेरिएबल्स येणार नाही. सो फ्लोट आता सपोज आपण सी घेऊ, ठीक आहे, बिकॉज ऍडिशन आपण जो रिझल्ट येणार आहे ना, रिझल्टचाच आपण रिटर्न टाइप घेतलाय ना. आउटपुट काय येणार आहे आपला, रिझल्ट ऑफ ऑर ऍडिशन ऑफ अ टू फ्लोट नंबर. सो रिझल्ट आपला फ्लोट टाइपचा येणार आहे सी. ओके, सो कॉल करताना कसं करायचं बघा, ऍड फंक्शन असं कॉल करायचं. फंक्शन तर कॉल करायचं आणि हे फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे कोणत्या टाइपची, फ्लोट टाइपची. तर ती रिटर्न केलेली व्हॅल्यू स्टोअर करायची सी मध्ये आणि रिझल्ट प्रिंट करायचा मेन मध्येच. ऍडिशन इज इक्वल टू %f, and after that get CA, CLR, SCR लिहायचं राहिले ते लिहून घ्या, नाही लिहिलं तरी प्रोग्राम रन होतोय तुम्हाला माहितीये. देन डेफिनेशन लिहिताना जसं आपण आर्ग्युमेंट जर दिला असेल इंट, तर आपण डेफिनेशन लिहिताना इंट ए वगैरे करतो. पण रिटर्न टाइप जरी डेटा टाइप लिहिलेला असेल तरी पण त्याच्या पुढे व्हेरिएबल नेम द्यायचं नाही. व्हेरिएबल नेम डेफिनेशन मध्ये फक्त कुठे द्यायचं, आर्ग्युमेंट्स मध्ये द्यायचं. ओके, सो इथे हे सेम येणार, फक्त सेमीकोलन येणार नाही. ओके, नॉर्मली आपण ऍडिशन साठी काय करतो, ABC3 डिक्लेअर करतो. ओके, त्याच्यानंतर एबीच्या व्हॅल्यू घेतो, देन फॉर्म्युला टाकतो आणि देन रिझल्ट प्रिंट करतो. आता रिझल्ट ऑलरेडी मेन मध्ये प्रिंट केलेला आहे.
सो इथे आपल्याला फक्त व्हॅल्यू घ्यायच्या आहेत ए आणि बी च्या, कारण की आपण आर्ग्युमेंट पास नाही केलेले आहे, पण इथे सी पण डिक्लेअर करावा लागेल. नाउ आपण ज्यांची व्हॅल्यूज इथे फ्लोट सॉरी बिकॉज फ्लोट नंबरचे ऍडिशन करायचे. सो एंटर ए अँड बी. नाउ scanf %d %f. So %f comma %a %b c is equal to a plus b. तो आपण काय करतोय फॉर्म्युला टाकल्यानंतर रिझल्ट प्रिंट करतो, पण रिझल्ट ऑलरेडी प्रिंट केलेला आहे मेन मध्ये. सो ज्या फंक्शनला रिटर्न टाइप आहे, आता हे विथ रिटर्न टाइप आहे, काय विथ रिटर्न टाइप, विदाउट रिटर्न टाइप आहे का नाही. सो ह्या फंक्शनला रिटर्न टाइप आहे फ्लोट. सो ज्या फंक्शनला रिटर्न टाइप आहे सो त्याच्या डेफिनेशन मध्ये शेवटचं लास्ट स्टेटमेंट काय पाहिजे, रिटर्न. आणि रिटर्न काय केलं पाहिजे की रिटर्न टाइप काय फ्लोट. सो फ्लोट टाइपची व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे. सो रिटर्न आता आपण करणार आहे सी अँड देन फंक्शन कंप्लीट. आता बघा पहिल्यांदा हे वर्क कसं होतं. ओके, सो पहिल्यांदा तुम्ही प्रोग्राम रन केला, मेन कडे कंट्रोल आला. आता इथे डायरेक्ट इथे काय होतं, ऍड फंक्शन कॉल होतं. ऍड फंक्शनच्या डेफिनेशन कडे आला, तुम्ही ए आणि बी ची व्हॅल्यू टाकली. सपोज 3.2 ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू तुम्ही टाकली 3.8. ओके, नाउ इथे कॅल्क्युलेशन झालं ए प्लस बी. 3.2 प्लस 3.8 किती झालं, 7.0. कुठे सेव्ह झालं, सी मध्ये. ओके, बिकॉज ऑल आर फ्लोट टाइप. सो रिटर्न करणार सी. सीच का रिटर्न करायचा आणि फ्लोटच का घ्यायचा, बिकॉज ह्याचा रिटर्न टाइप फ्लोट आहे. सो रिटर्न केलेली व्हॅल्यू पण फ्लोटच असली पाहिजे. सो सी रिटर्न होणार, म्हणजेच त्याची व्हॅल्यू 7.0 जी आहे ना इथे कॅल्क्युलेट झालेली ती जाणार. सो रिटर्न केलेली व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार, तुम्ही इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला जे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे ती. जसं तुम्ही आर्ग्युमेंट पास केलेली व्हॅल्यू आर्ग्युमेंट मध्ये जाते, तसंच रिटर्न केलेली व्हॅल्यू इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला जे व्हेरिएबल आहे तिथं जाणार. सो रिटर्न केला सी. सी जाणार म्हणजेच काय, त्याची जी व्हॅल्यू आहे ती जाणार. ती कुठे कॉपी होणार, मेनच्या सी मध्ये 7.0 आणि मग डिस्प्ले होणार 7.0. आलं का लक्षात, ठीक आहे. सो आर्ग्युमेंट जेव्हा असतात तेव्हा आपण इनपुट घेतो आणि रिटर्न टाइप कसा डिसाइड होतो, कोणत्या टाइपचा येतो की तुमचं आउटपुट काय असणार आहे. ओके, जसं फॅक्टोरियल ऑफ अ नंबर ऑलवेज माझा इंटिजरच येतो ना, रिझल्ट काय माझा फॅक्टोरियल, म्हणजे जसं 5चं 120 आलं, सो माझा रिझल्ट काय 120. 3 फॅक्टोरियलचं काय आलं 6, सो रिझल्ट काय 6. ओके, सो फॅक्टोरियल ऑफ अ नंबर मध्ये जर तुम्ही रिटर्न टाइप नाही केला तर ऑलवेज तो काय येणार आहे, इंटच येणार आहे. ओके, सो तुमचा जो फायनल रिझल्ट आहे त्या पर्टिक्युलर फंक्शनचा तो कोणत्या टाइपचा, दॅट विल बी युअर रिटर्न टाइप. सो रिटर्न टाइप साठी एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं मेन मध्ये, ज्या टाइपचं रिटर्न टाइप आहे त्याच. त्याच्यानंतर ऍड फंक्शन कॉल करायचं आणि इक्वल टू च्या आधी ते व्हेरिएबल न्यायचं. सो तिथे रिझल्ट तुमचा जातो, रिटर्न होतो, तो रिझल्ट प्रिंट करायचा. म्हणजे आता तुम्ही ह्या वेळी काय लक्षात एक पॉइंट आला बघा, की जेव्हा विदाउट रिटर्न टाइप होता, दोन्ही फर्स्ट 2 टाइप आपले विदाउट रिटर्न टाइपचे होते, त्याच्यामध्ये आपण रिझल्ट कुठे प्रिंट केला, डेफिनेशन मध्ये फंक्शनच्या. ओके, आणि विथ रिटर्न टाइप मध्ये रिझल्ट कुठे प्रिंट केला, मेन मध्ये. लक्षात, विथ रिटर्न टाइप मध्ये रिझल्ट कुठे प्रिंट केला, मेन मध्ये. ओके, लक्षात, ठीक आहे. आता बघा व्यवस्थित फक्त प्रोग्राम लक्षात ठेवा, बघा फ्लो व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला काही अवघड जाणार नाही. आपण अजून एक एरियाचा पण प्रोग्राम करूयात. आता बघा पहिले जे आपण 3 कॅटेगरीज बघितले ना त्याच्यावरून सांगते बघा. विदाउट रिटर्न टाइप पहिली कॅटेगरी आणि विदाउट आर्ग्युमेंट्स. दुसरी काय होती, विदाउट रिटर्न टाइप आणि तो होती विथ आर्ग्युमेंट्स. ओके, थर्ड कॅटेगरी काय होती, विथ रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट्स. ओके, सो आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, इनपुट जे की तुम्ही स्कॅन करणार आहे. ओके, आणि रिटर्न टाइप म्हणजेच काय, आउटपुट, म्हणजे तुमचा आउटपुट म्हणजेच फायनल रिझल्ट कोणत्या टाइप मध्ये येणार. ओके, सो विदाउट रिटर्न टाइप आपण द्यायचो वॉइड. काय द्यायचो, वॉइड. आणि जो फायनल रिझल्ट आहे तो कुठे डिस्प्ले करायचो, डेफिनेशन मध्ये, त्या पर्टिक्युलर फंक्शनच्या. कुठे रिझल्ट डिस्प्ले करायचो, डेफिनेशन मध्ये. ओके, रिटर्न टाइप, विथ रिटर्न टाइप मध्ये टाइप काय, फ्लोट, इंट, कॅरी, डिपेंड्स ऑन द रिझल्ट तुमचा काय आहे त्या पर्टिक्युलर फंक्शनचा. ओके,
सो आणि आपण रिझल्ट कुठे प्रिंट करायचो ह्याच्यामध्ये मेन मध्ये. विथ रिटर्न टाईप असेल तर रिझल्ट कुठे प्रिंट करायचा मेन मध्ये. विदाउट आर्ग्युमेंट असेल म्हणजेच इनपुटची व्हॅल्यू स्कॅन कुठे करायची डेफिनेशन मध्ये. आणि विथ आर्ग्युमेंट असेल तर स्कॅन कुठे करायचं मेन मध्ये. व्हॅल्यू इनपुटची व्हॅल्यू कुठे स्कॅन करायची मेन मध्ये. ओके. आणि विदाउट आर्ग्युमेंट असेल तर कुठे स्कॅन करायची डेफिनेशन मध्ये. ओके. म्हणजेच बघा जेव्हा विथ आहे ना विथ रिटर्न टाईप असू किंवा विथ आर्ग्युमेंट असू. आर्ग्युमेंट म्हणजे इनपुट जे व्हेरिएबल स्कॅन करतात ते कुठे करायचे मेन मध्ये मग फंक्शन कॉल करायचं. आणि विथ रिटर्न टाईप असेल तर रिझल्ट रिटर्न टाईप म्हणजे काय रिझल्ट साठीचा. सो तो रिझल्ट कुठे प्रिंट करायचा मेन मध्ये. विथ आर्ग्युमेंट असेल आर्ग्युमेंटची व्हॅल्यू कुठे घ्यायची मेन मध्ये. विथ रिटर्न टाईप असेल रिझल्ट कुठे प्रिंट करायचा मेन मध्ये. आणि विदाउट रिटर्न टाईप असेल तर रिझल्ट प्रिंट करायचा डेफिनेशन मध्ये. विदाउट आर्ग्युमेंट असेल तर आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू कुठे घ्यायच्या डेफिनेशन मध्येच घ्यायच्या. आलं का लक्षात. ठीक आहे. नाउ सेकंड प्रोग्राम आता आपला एरिया ऑफ अ सर्कल. ओके. जे आपण फर्स्ट टू घेतलेले ते. ओके. एरिया ऑफ अ सर्कल विथ रिटर्न टाईप विदाउट आर्ग्युमेंट्स. ओके. सो बघा आता विथ रिटर्न टाईप आहे म्हणजेच आता एरिया ऑफ सर्कल. आता पहिले तुम्ही डिसाइड करायचं की तुम्हाला रेडियस इंटिजर पाहिजे की फ्लोट. आता तुम्ही रेडियस इंटिजर घ्या फ्लोट घ्या. तुमचा एरिया काय येणार आहे बिकॉज आपण 3.14 ने मल्टिप्लाय करतो. सो तुमचं रिटर्न टाईप म्हणजे काय आउटपुट. सो आउटपुट कशाचं तुम्हाला काय दिलेलं आहे टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल युजिंग विथ रिटर्न टाईप अँड विदाउट आर्ग्युमेंट फंक्शन. ओके. सो एरिया इनपुट काय आहे तुमचं सर्कलला रेडियस इंटिजर असो फ्लोट असो तुमचा जो आउटपुट आहे जो रिझल्ट आहे दॅट इज एरिया ऑफ सर्कल काय येणार आहे फ्लोट मध्ये. सो रिटर्न टाईप पण काय येणार फ्लोट येणार. देन फंक्शन नेम आणि विदाउट आर्ग्युमेंट आहे सो एम्प्टी पॅरेंथेसिस. आलं का लक्षात. ठीक आहे. आफ्टर दॅट मेन इंट मेन वॉइड मेन जे लिहायचे ते लिहा. ओके. वॉइड लिहिते. नाउ आता आर्ग्युमेंट्स तर नाहीये सो त्याची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही मेन मध्ये. पण रिटर्न टाईप आहे सो रिटर्न टाईपचं एक व्हेरिएबल स्टोअर करायचं. ओके. नाउ फंक्शन कॉल करायचं. कॉल करताना दॅट व्हेरिएबल इक्वल टू देन फंक्शन नेम. ओके. देन रिझल्ट विथ रिटर्न टाईप असेल तर रिझल्ट कुठे प्रिंट करायचा मेन मध्ये. सो रिझल्ट काय आहे एरिया ऑफ सर्कल. कुठे रिझल्ट ए व्हेरिएबल मध्ये. ओके. अँड देन गेट ch अँड प्रोग्राम कम्प्लीट. ओके. नाउ बघा डेफिनेशन लिहिताना रिटर्न टाईपच्या पुढे व्हेरिएबल नेम द्यायचं नाही. डायरेक्टली ओनली रिटर्न टाईप फंक्शन नेम आणि विदाउट आर्ग्युमेंट आहे सो एम्प्टी पॅरेंथेसिस. आता बघा एरिया ऑफ सर्कल साठी आपण काय घेतो व्हेरिएबल डिक्लेअर करतो r. देन त्या r ची व्हॅल्यू घेतो. देन फॉर्म्युला टाकतो आणि एरिया ऑफ सर्कल डिस्प्ले करतो रिझल्ट. ओके. बट आता आपण ऑलरेडी इथं डिस्प्ले केलेलं आहे. सो आता आपल्या इथं फक्त कोड काय येईल की आपल्याला रेडियसची व्हॅल्यू घ्यायची आणि एक रिझल्ट स्टोअर करण्यासाठी पण घ्यायचंय. सो एंटर रेडियस स्कॅन करणार रेडियस %d %a. ओके. देन सॉरी r. देन a इज इक्वल टू 3.14 इंटू r. फक्त रिझल्ट प्रिंट करायचं नाही तर जसं आपण पहिल्या दोन टाईप मध्ये केला. विथ रिटर्न टाईप आहे तो रिझल्ट कुठे प्रिंट झाला पाहिजे मेन मध्येच. विदाउट रिटर्न टाईप आहे तर रिझल्ट फंक्शन डेफिनेशन मध्येच प्रिंट होणार आहे. आता विथ रिटर्न टाईप आहे सो ही तर आपला एरिया स्टोअर झालेला असेल ह्या ए मध्ये तो काय करायचा रिटर्न करायचा ए. सो जेव्हा फंक्शनला रिटर्न टाईप असेल विथ रिटर्न टाईपचं फंक्शन असेल अदर दॅन वॉइड तेव्हा कंपल्सरी लास्ट स्टेटमेंट काय पाहिजे रिटर्नच पाहिजे. ओके. आता कसं वर्क होणार बघा मेन कडे आलं कंट्रोल तर एरिया फंक्शन कॉल झालं. इकडे आलं डेफिनेशन कडे कंपायलर r एंटर रेडियस तुम्ही r ची व्हॅल्यू टाकली सपोज 5 टाकली. सो 5 इंटू 5 किती आलं 25. 25 इंटू 3.14 किती आलं बघा 25 इंटू 3.14. सो हे आलं 78.5. तर कुठे स्टोअर होणार हे ए मध्ये. तो रिझल्ट रिटर्न करायचा 78.5 रिटर्न होणार ए मध्ये काय गेले आता 78.5. ओके. ह्या फॉर्म्युलाने
सो रिटर्न करणार ए रिटर्न करणार म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार. ती कुठे स्टोअर होणार, फंक्शन कॉलच्या इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. सो या ए मध्ये आलं 78.5 आणि आपण स्क्रीनवर प्रिंट करणार एरिया ऑफ सर्कल दॅट इज 78.5. ओके, सो हा जो ए आहे हा फक्त ह्या लोकल ए फंक्शन पुरताच आहे आणि हा ए आहे हा मेन पुरता आहे. ओके, जरी ए आहे पण दिस बोथ आर डिफरंट. मी तुम्हाला लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मेन फंक्शन मध्ये एक एक्स आहे आणि दुसऱ्या फंक्शन मध्ये एक्स डिक्लेअर केलाय. सो दोन्ही एक्स हे डिफरंट आहेत. ओके, सो इथे कन्फ्युज होऊ नका की इथे व्हॅल्यू रिटर्न केलेली कुठे स्टोअर होणार, जिथे फंक्शन कॉल केलं तिथे इक्वल टू असतं जेव्हा रिटर्न टाईप असतो. रिटर्न टाईप नसेल तर आपण बघितलंय की डायरेक्टली फंक्शन नेम लिहायचं, इक्वल टू वगैरे काहीच लिहायचं नाही कॉलच्या तिथे. सो रिटर्न केलेली व्हॅल्यू इथे सेव्ह होणार ह्या ए मध्ये आणि मग बिकॉज हे फंक्शनच्या डेफिनेशन इथे फंक्शन कॉल झालं म्हणून तुम्ही कंपाइलर कुठे गेला, डेफिनेशन कडे. रिटर्न ह्या फंक्शनने व्हॅल्यू रिटर्न केलेली ती कुठे स्टोअर होणार, त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबलला आणि मग नंतर आपण व्हॅल्यू काय केली, डिस्प्ले केली. ओके, सो हे झालं एरिया ऑफ सर्कल फंक्शन. आता आपण हे दोन प्रोग्राम रन करून बघू, मग देन आपण लास्ट टाईप घेऊयात. देन नेक्स्ट लेक्चरला मग मी तुम्हाला ऑल 4 टाइप्स एकाच प्रोग्राम मध्ये कसे करायचे ते एक्सप्लेन करेन. ऍड फंक्शन 2 डॉट function 3 dot c. Okay, now addition of two float किंवा आता आपण इंटिजर घेऊ. मी प्रोग्राम तुम्हाला ह्याचा एक्सप्लेन केला की नाही. सो 2 इंटिजर numbers using function with return type without arguments. प्रॅक्टिस करा भरपूर. आता आपले किती प्रोग्राम्स घेतलेत आपण, ऍरे सोडून द्या, ऍरेचे एक सेपरेट पॉइंट आहे, पासिंग ऍरे टू द फंक्शन. ओके, सो आपण विदाउट ऍरे म्हणजे लूप पर्यंतचे प्रोग्राम, सो किती सारे प्रोग्राम घेतलेत आपले, जवळजवळ 50 प्रोग्राम्स तर असतीलच मिनिमम. ओके, सो ईच अँड एव्हरी प्रोग्राम तुम्ही फंक्शन्सनी करून बघा, ईच अँड एव्हरी टाईपनी, तेव्हा तुम्हाला इझी जाणार आहे. ओके, चुकू द्या, चुकलं तर काही हरकत नाहीये, पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तुम्हाला येणार नाही. ओके, नाउ हेडर फाइल, देन फंक्शन डिक्लेरेशन. नाउ 2 इंटिजर नंबरचे आता विथ रिटर्न टाइप आहे. सो विथ रिटर्न टाइप कशावरून डिसाइड करायचं की तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचा आन्सर काय येणार, की मी आता ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर घेतली ऍडिशन, तर माझा रिझल्ट पण इंटिजरच येणार आहे. सो रिटर्न टाइप काय येणार आहे, इंट येणार. मग अशी मी फ्लोट नंबरची ऍडिशन घेतलेली, सो फ्लोट नंबरची ऍडिशन ही फ्लोटच येणार आहे. सो रिटर्न टाइप फ्लोट. आउटपुट काय येणार आहे, नाउ ऍड इज माय फंक्शन नेम. आता विदाउट आर्ग्युमेंट आहे, सो एम्प्टी पॅरेंथेसिस, आफ्टर दॅट इंट मेन. बघा आता इथे मेनला इंट असतं की नाही, इंट रिटर्न टाइप इंटिजर आहे म्हणून आपण रिटर्न 0 करतो, बिकॉज 0 काय इंटिजर. ठीक आहे, ते कुठे सेव्ह होत नाही, बट आपण त्याला रिटर्न का लिहितो, बिकॉज त्याचा मेनचा रिटर्न टाइप इंट आहे. आलं लक्षात. नाउ आता इथे व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स तर नाहीयेत, सो व्हेरिएबल फक्त कशासाठी लागणार, इंटिजर व्हॅल्यू साठी, एका रिटर्न टाइप साठी. सो इंट सी. ठीक आहे, फंक्शन कॉल कसं करायचं, सी इज इक्वल टू ऍड, जे फंक्शन तुम्ही रिटर्न साठी यूज केलेले ते व्हेरिएबल. ओके, आणि मग रिझल्ट विथ रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट कुठे प्रिंट करायचा असतो, मेन मध्ये. सो ऍडिशन इक्वल टू %d, c. ओके, देन रिटर्न 0. ठीक आहे, नाउ डेफिनेशन. ठीक आहे, नाउ आता आपण A-B-C ऑल करावं लागेल आपल्याला. प्रिंट एफ ए आणि बी च्या व्हॅल्यू घेतल्याच नाहीत ना अजून, बिकॉज विदाउट आर्ग्युमेंट आहे. सो विदाउट आर्ग्युमेंट असेल तर व्हॅल्यू फंक्शन डेफिनेशन मध्ये घ्यायच्या. सो एंटर ए अँड बी, देन स्कॅनएफ. ओके, ए प्लस बी. रिझल्ट आता विथ रिटर्न टाइप असेल, इथं वॉइड सोडून दुसरा कोणता टाइप असेल तर रिझल्ट कधीच डेफिनेशन मध्ये प्रिंट करायचा नाही, तो रिझल्ट रिटर्न करायचा. रिटर्न झालेला रिझल्ट इथं इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला जे व्हेरिएबल आहे त्याच्यात सेव्ह होईल आणि मग तो आपण प्रिंट करू आणि देन प्रोग्राम काय होईल, कम्प्लीट होईल. ओके, एकदम सिंपल आहे बघा.
एंटर ए अँड बी 30. ओके, काहीच अवघड नाही. नेक्स्ट आता एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ अ सर्कल save as 3. ठीक आहे, विथ रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट. ओके, विदाउट आर्ग्युमेंट आहे सो येणार नाही. रिटर्न टाइप आहे सो एरिया रिझल्ट रेडियस तुम्ही स्कॅन करणार, जी इंटीजर असू द्या फ्लोट असू द्या, बट एरिया तो फ्लोटच येणार आहे. सो रिटर्न टाइप फ्लोट. जो फायनल रिझल्ट आहे एरिया तो फ्लोट मध्येच येणार आहे. सो इथे आपल्याला रेडियस स्कॅन करायची गरज नाही बिकॉज विदाउट आर्ग्युमेंट आहे. सो आपण इथे फक्त रिझल्ट प्रिंट करणार आहे विदाउट आर्ग्युमेंट. ओके, नाऊ हे रिटर्न झालं. आता इथे प्रिंट करा रिझल्ट एरिया ऑफ सर्कल इक्वल टू % सपोज 3f, a. ठीक आहे, आता इथे आर्ग्युमेंट्स नाहीच आहे. इथे लिहिणार तुम्ही फ्लोट बिकॉज इथे रिटर्न टाइप काय आहे फ्लोट आणि इथे आर्ग्युमेंट्स नाहीये सो आर्ग्युमेंट्स येणार नाही. ओके, आता इथे आपल्याला एक रेडियसची व्हॅल्यू पहिल्यांदा घ्यावी लागेल बिकॉज आपण ते अजून घेतलेली नाही. सो एंटर रेडियस ऑफ अ सर्कल. आता रेडियस आपण फ्लोट घेतली, फ्लोट घ्या %r. ओके, नाव रेडियस घेतली. आता रिझल्ट आपल्याला इथे प्रिंट करायचा नाही बिकॉज रिटर्न टाइप आहे. सो रिझल्ट आपण मेन मध्ये प्रिंट केलेला आहे. सो ए मध्ये रिझल्ट आपला स्टोअर होईल, तो रिटर्न होईल. रिटर्न केलेला रिझल्ट जो आहे तो जाईल ह्या ए मध्ये आणि मग तो काय होईल प्रिंट होईल. ओके, आता हे फ्लो तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलाच आहे. फक्त मी ते रेडियस फ्लोट घेतले, तिकडे इंटिजर घेतले, काही फरक पडत नाही. इट टोटली डिपेंड्स की व्हॉट युजर वॉन्ट्स. तुम्हाला रेडियस इंटिजर घ्यायचे तर इंट रेडियस घ्या आणि एरिया साठीचं व्हेरिएबल फ्लोट घ्या. ओके, बघा 78.5 आलं का लक्षात. ठीक आहे, तर हे झालं तुमचं थर्ड टाइप. नाउ द लास्ट वन इज फोर्थ कॅटेगरी ऑफ अ फंक्शन. सगळ्यात इजी जी आहे ती बघा फोर्थ कॅटेगरी आहे, म्हणजे शॉर्ट एकदम. ठीक आहे, सो फोर्थ जी कॅटेगरी आहे ती आहे फंक्शन दोन्ही पण विथ रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट. म्हणजे आर्ग्युमेंट्स पण पास करायचे आणि रिटर्न टाइप्स पण द्यायचे. आर्ग्युमेंट म्हणजेच काय पॅरामीटर आणि आपण जेवढे इनपुट घेतो दॅट आर नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आणि रिटर्न टाइप म्हणजे काय आउटपुट रिझल्ट आपला जो येणार आहे तो. ओके, नाउ आता ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर्स करायचे. एकच प्रोग्राम मी काय सांगते म्हणजे तुम्हाला प्रॉपर डिफरन्स कळतो. मी चारीसाठी जर वेगवेगळा प्रोग्राम एक्सप्लेन केला तर तुम्हाला प्रॉपर कळणार नाही. आता तुमचे 4 टाइप झाले की एकदा नोटबुक वरती लिहून काढा हॉरिझॉन्टल वेने, जसं तुम्ही डिफरन्स लिहिता ना तसे 4 कॉलम्स करा आणि ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम ईच कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये फर्स्ट कॅटेगरीचा लिहा, दुसऱ्या कॉलम मध्ये सेकंड कॅटेगरीचा, थर्ड कॉलम मध्ये थर्ड कॅटेगरीने ऍडिशन ऑफ 2 नंबर्स आणि फोर्थ कॉलम मध्ये फोर्थ कॅटेगरीने. आणि मग ते प्रॉपर बघा चेंजेस की त्याच्यामध्ये आपण कसे चेंजेस करतो अकॉर्डिंग टू द फंक्शन कॅटेगरी. मग तुम्हाला ते प्रॉपर अजून कळेल. ओके, सो फंक्शन विथ रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट्स. आता एवढं बेसिक एक्सप्लेन करते सो यांनी सुद्धा तुम्हाला प्रॉपर कळायला पाहिजे. बट जस्ट एक तुम्हाला तुमच्या नोटबुक वरती पण पाहिजे. इच टाइम व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर 4 कॉलम करून घ्या आणि 4 ऍडिशन ऑफ 2 नंबरच तुम्ही 4 कॅटेगरीज लिहिल्या 4 कॉलम मध्ये. दुसऱ्या पेज वरती 4 कॉलम्स करा. एरिया ऑफ सर्कल इच कॉलम मध्ये इच कॅटेगरी लिहिल्या. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे, सो आता फंक्शन विथ रिटर्न टाइप आहे. आता आपल्याला करायचंय की ऍडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर म्हणजे आपला रिटर्न टाइप म्हणजे रिझल्ट. सो ऍडिशन म्हणजे आपला रिझल्ट आहे, आउटपुट आहे. सो ऍडिशन पण काय येणार जर 2 इंटिजर नंबरचे मी ऍडिशन करत असेल तर ऍडिशन पण काय येणार इंटिजरच येणार. सो रिटर्न टाइप काय येणार इंट.
then function name. Now here arguments also. So arguments काय की तुम्ही युजर कडून किती व्हॅल्यू स्कॅन करता फॉर परफॉर्मिंग दिस ऍडिशन ऑफ टू नंबर्स. तुम्हाला जे फंक्शनचं स्टेटमेंट दिलंय ना अकॉर्डिंग टू दॅट डिसाइड करायचं की नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स किती आणि रिझल्ट कोणत्या टाइपचा येणार आहे. ओके, सो ऍडिशन ऑफ टू इंटिजर नंबर आहे, सो इनपुट काय येणार आहे 2 येणार आहेत. 2 व्हॅल्यू घ्यायच्यात तुम्हाला, सो दोन्ही पण इंटिजर, सो इंट कॉमा इंट. ओके, सो दिस इज अ डिक्लेरेशन. ओके, नाउ मेन. आता मेन मध्ये आपण तुम्हाला माहिती विथ आर्ग्युमेंटचा आपला सेकंड टाइप झालाय. सो 2 आर्ग्युमेंट साठी व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आणि आता रिटर्न टाइप पण आहे. सो रिटर्न टाइप मध्ये जसं आपण प्रिव्हियस थर्ड टाइप मध्ये केलं. ओके, आता जेव्हा आर्ग्युमेंट असेल तेव्हा आपण इनपुट कुठे घेतो, मेन मध्येच घेतो फंक्शन कॉलच्या आधी. सो ए आणि बी ची व्हॅल्यू टाकून घ्यायची. एंटर ए अँड बी. पहिल्यांदा स्कॅन करायचे. आर्ग्युमेंट्स असतील तर आपण व्हेरिएबलच्या व्हॅल्यू कुठे स्कॅन करतो, मेन मध्येच करतो. देन आता फंक्शन कॉल करायचं. आर्ग्युमेंट्स टाकून झाले की फंक्शन काय करतो, आपण कॉल करतो, त्याला पास करतो आर्ग्युमेंट. ओके, 2 आहेत तर 2 इंटिजर आर्ग्युमेंट पास केले. आता याला रिटर्न टाइप पण आहे. सो व्हॅल्यू रिटर्न केलेली कुठे स्टोअर करणार, सी मध्ये. आणि तुम्हाला माहिती की प्रिव्हियस टाइप मध्ये बघितलं रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट पण आपण कुठे प्रिंट करतो, मेन मध्ये. सो ऍडिशन इज इक्वल टू %d, c and then get ch and main complete. नाउ आपली राहिली डेफिनेशन. डेफिनेशन लिहिताना रिटर्न टाइपच्या पुढे व्हेरिएबल नेम द्यायचं नाही, पण आर्ग्युमेंट जर असतील तर आर्ग्युमेंटच्या डेटा टाइपच्या पुढे व्हेरिएबल नेम द्यायचं. ओके, नाउ ए आणि बी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे, सो फक्त सी डिक्लेअर करा आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू पण घेतलेल्या आहे. सो इथे फक्त फॉर्म्युला टाका. ओके, रिझल्ट इथे प्रिंट करू नका बिकॉज तो पण मेन मध्ये प्रिंट केलाय. सो काय करायचं, ओनली रिटर्न. तुम्हाला मी सांगितलंय काय की फंक्शनला जर रिटर्न टाइप असेल तर लास्ट स्टेटमेंट काय पाहिजे, फंक्शन डेफिनेशनचा रिटर्न स्टेटमेंट पाहिजे. ओके, आता बघा एकदम सिंपल आहे. कसं वर्क होतं बघा. आर्ग्युमेंट्स आहेत, सो आपण त्याच्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर केले. 2 आर्ग्युमेंट्स आहेत, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. एक रिटर्न टाइप आहे, सो त्याच्यासाठी पण डिक्लेअर केला. आता सेकंड टाइपचं आपण बघितलेलं विथ आर्ग्युमेंटचं फंक्शन. सो आर्ग्युमेंट असेल तर त्याची व्हॅल्यू कुठे घ्यायची, मेन मध्ये व्हॅल्यू घेतली, मग फंक्शन कॉल करायचं, त्याला व्हॅल्यू पास करायची. ओके, आता सपोज मी व्हॅल्यू घेतली 5 आणि 10. सो इथे 5 जाणार, इथे 10 जाणार. फंक्शन कॉल झालं, कॉल झाल्यावरती कुठे येणार, डेफिनेशन कडे येणार. इथे कॉपी झाली पहिली व्हॅल्यू 5, इथे बी मध्ये कॉपी झाली 10. सो इथे झाली 5 + 10, कुठे सेव्ह झालं 15 सी मध्ये. सो सी रिटर्न झाला. रिटर्न झालेला सी कुठे सेव्ह होणार, ह्या सी मध्ये. सो रिटर्न सी होणार म्हणजेच त्याची व्हॅल्यू रिटर्न होणार 15. सो सी ची व्हॅल्यू काय आली 15. सो कॉल ह्या स्टेटमेंट मधून आपण डेफिनेशन कडे गेलो. डेफिनेशन कंप्लीट झाली की आता आपण इथे आलो आणि प्रिंट केलं 15 आणि प्रोग्राम कंप्लीट. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं फंक्शन विथ रिटर्न टाइप अँड विथ आर्ग्युमेंट. ओके, नाउ एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ अ सर्कल. सो आता एरिया ऑफ सर्कल आपण 4 टाइपनी करू. सो एरिया ऑफ सर्कल साठी आता आर्ग्युमेंट्स पण आहे. सो इनपुट काय असतं, ओनली रेडियस. स्कॅन काय करतो आपण, रेडियस. सो डिसाइड करा की रेडियस तुम्हाला इंट पाहिजे का फ्लोट पाहिजे. ओके, नाउ रिटर्न टाइप. एरिया ऑफ सर्कल साठी रिटर्न टाइप काय असतो, एरिया त्या सर्कलचा. ओके, आणि तो काय येतो, ऑलवेज फ्लोट येतो. ओके, सो रिटर्न टाइप येणार फ्लोट आणि रेडियस जर तुम्हाला इंटिजर पाहिजे असेल तर आर्ग्युमेंट इंटिजर येणार, फ्लोट पाहिजे असेल तर फ्लोट येणार. ओके, सो नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स किती येणार, ओनली 1 बिकॉज फॉर द अकॉर्डिंग टू द फंक्शन स्टेटमेंट फॉर द एरिया ऑफ सर्कल ओनली 1 स्कॅन आपण करतो रेडियसची व्हॅल्यू. ओके, आणि आउटपुट येतं आपलं एरिया ऑफ अ सर्कल दॅट इज इन अ फ्लोट. ओके, सो फ्लोट रिटर्न टाइप आला. देन फंक्शन नेम. आता इथं आहे एकच इनपुट येणार आहे. आता सपोज मला रेडियस फ्लोटच घ्यायची आहे, सो मी इथं घेतलं फ्लोट. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ रेडियस पण फ्लोट घ्यायची आणि रिझल्ट पण माझा फ्लोटच आलाय. ओके, नाउ मेन. आता मेन मध्ये तुम्हाला एक आर्ग्युमेंट जेवढे तेवढे व्हेरिएबल डिक्लेअर करावेच लागतात. सो एक आर्ग्युमेंट आहे फ्लोट टाइपचं. सो तुम्ही आर्ग्युमेंट म्हणजे रेडियस आणि रिझल्ट साठी पण मला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल फ्लोट टाइपचं. ओके, नाउ आर्ग्युमेंट्स असेल तर आधी आपण कॉल करायच्या आधी त्याची व्हॅल्यू कुठे घेतो, मेन मध्येच घेतो. सो एंटर
r or radius, f ampersand r, बिकॉज आपण r फ्लोट घेतलाय. ओके, आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घेऊन झाली की आपण फंक्शन कॉल करतो आणि त्याला आर्ग्युमेंटचं व्हेरिएबल नेम पास करतो. आता रिटर्न टाइप आहे म्हणून आपण याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार आणि रिटर्न टाइप असेल तर आपण रिझल्ट पण कुठे प्रिंट करतो, मेन मध्ये. सो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू %f, a and then get ch and main complete, and after that the last function definition. So float area, फक्त आर्ग्युमेंट्स मध्ये डेटा टाइपच्या पुढे व्हेरिएबल नेम द्यायचा. आता r आपण ऑलरेडी इथे डिक्लेअर केलेला आहे. सो इथे आता फक्त a येणार. r ची व्हॅल्यू ऑलरेडी मेन मध्ये घेतलेली आहे. सो डायरेक्टली आपण फॉर्म्युला टाकणार आणि रिझल्ट प्रिंट केलेला आहे मेन मध्ये. सो रिझल्ट इथे प्रिंट नाही करणार पण रिझल्ट रिटर्न करणार बिकॉज फंक्शन हॅज अ रिटर्न टाइप. ओके, रिटर्न केलेला रिझल्ट बघा. आता एंटर r येणार स्क्रीनवर. तुम्ही r ची व्हॅल्यू टाकणार सपोज 7. ओके, सो फंक्शन कॉल होणार, इथे 7 पास होणार. फंक्शन कॉल झालं की कंट्रोल आला डेफिनेशन कडे, इथे 7 गेलं. 7 × 7 × 3.14 जे आन्सर आहे ते a मध्ये स्टोअर होणार. स्टोअर झालेला आन्सर रिटर्न होणार. रिटर्न झालेला आन्सर इथे जाणार आणि इथून ते प्रिंट होणार आणि गेट ch प्रोग्राम कम्प्लीट. ओके, तर हे झालं आपलं फोर्थ टाइप. ओके, आता शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर बघा, फर्स्ट आपलं फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आणि विदाउट आर्ग्युमेंट्स, फर्स्ट कॅटेगरी. ओके, सेकंड फंक्शन विदाउट रिटर्न टाइप with arguments. Okay, third category function with return type without arguments. Okay, and then fourth a function with return type आणि विथ आर्ग्युमेंट्स. ओके, आता लास्ट टाइम सांगते. विदाउट आर्ग्युमेंट्स म्हणजे काय की तुम्ही काय इनपुट्स घेता, स्कॅन काय करता. ओके, आणि रिटर्न टाइप म्हणजे काय, आउटपुट तुमचं कोणत्या टाइपचं. ओके, सो फंक्शन विदाउट रिटर्न टाइप असेल तर रिटर्न टाइप येणार वॉइड आणि फंक्शनचा जो रिझल्ट आहे म्हणजे आउटपुट आहे ते कुठे तुम्ही डिस्प्ले करणार, फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये. ओके, मेन मध्ये फक्त काय करणार, फंक्शन कॉल करणार ओनली. ओके, आता विदाउट आर्ग्युमेंट आहे तर इनपुटची व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅनएफ पण कुठे करणार, डेफिनेशन मध्येच करणार. ओके, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आहे सो रिझल्ट कुठे प्रिंट करणार, डेफिनेशन मध्येच करणार. विथ आर्ग्युमेंट्स आहे म्हणजे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणजे त्या पर्टिक्युलरला जसं इंट फ्लोट तुम्ही पास केलं. विथ आर्ग्युमेंट असेल तर जे इनपुट आहे म्हणजे व्हेरिएबल आहे ते स्कॅनएफ कुठे करणार, मेन मध्ये. विथ आर्ग्युमेंट असेल तर मेन मध्ये व्हेरिएबल स्कॅन करणार. विदाउट आर्ग्युमेंट असेल तर डेफिनेशन मध्ये स्कॅन करणार. विदाउट रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट कुठे प्रिंट करणार, डेफिनेशन मध्ये फंक्शनच्या, आणि मेन मध्ये फक्त फंक्शन कॉल करणार. ओके, आता फंक्शन विथ रिटर्न टाइप. फंक्शन विथ रिटर्न टाइप असेल तर तुमचा वॉइड सोडून दुसरा कोणताही रिटर्न टाइप येईल, आयदर फ्लोट, इंट और कॅट, डिपेंड्स ऑन द फंक्शन प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके, आणि रिटर्न टाइप असेल फंक्शनला तर रिझल्ट कुठे डिस्प्ले करणार, मेन मध्ये. बघा, जसं विथ आर्ग्युमेंट असेल तर आर्ग्युमेंटची व्हॅल्यू मेन मध्ये स्कॅन करता, तसं विथ रिटर्न टाइप आहे तर रिटर्न टाइप हा रिझल्ट साठी असतो सो रिझल्ट कुठे प्रिंट करणार, मेन मध्ये. आणि विदाउट आर्ग्युमेंट असेल तर ऑब्विसली इनपुट कुठे स्कॅन करणार, डेफिनेशन मध्ये. ओके, विथ रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट कुठे प्रिंट करणार, मेन मध्ये. आणि विथ आर्ग्युमेंट असेल तर आर्ग्युमेंट्स कुठे घेणार, मेन मध्येच. म्हणजेच आर्ग्युमेंट कुठे स्कॅन करणार, मेन मध्ये. म्हणजे बघा की ऍक्च्युअल जो कोड आहे ना पर्टिक्युलर फंक्शन स्टेटमेंटचा, फॉर एक्झाम्पल ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी फॉर्म्युला, एरिया ऑफ सर्कल साठी फॉर्म्युला, फॅक्टोरियल ऑफ अ नंबर साठी ते लूप. तर ऍक्च्युअली जो कोड आहे फंक्शन स्टेटमेंटचा तो कुठे येणार आहे, डेफिनेशन मध्येच येणार आहे. फक्त चेंजेस काय की रिझल्ट कुठे प्रिंट करायचा आणि इनपुट म्हणजेच आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू कुठे घ्यायच्या, स्कॅन कुठे करायच्या. ओके, पण ऍक्च्युअली जे व्हॅल्यू
व्हेरिएबलचे व्हॅल्यू घेतल्यानंतर आणि रिझल्ट प्रिंट करायच्या आधीचा जो मधला कोड आहे तो डेफिनेशन मध्येच येणार आहे. जसं ऍडिशनचा फॉर्म्युला, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, तो त्याच्या डेफिनेशन मध्येच येणार. फक्त डिफरन्स काय, अकॉर्डिंग टू द कॅटेगरी where to display the result and where to scan the values of the variable. विदाउट आर्ग्युमेंट असेल तर व्हॅल्यू स्कॅन करायच्या डेफिनेशन मध्ये, विथ आर्ग्युमेंट असेल तर व्हॅल्यू स्कॅन करायच्या मेन मध्ये, विदाउट रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट डिस्प्ले करायचा डेफिनेशन मध्ये, आणि विथ रिटर्न टाइप असेल तर रिझल्ट डिस्प्ले करायचा मेन मध्ये. ओके, सो दिस इज काय म्हणू शकतो आपण, समरी ऑफ द categories of a function or 4 categories of a function. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपले बेसिक झालेलं आहे. तर तुम्हाला आता होमवर्क म्हणून तुम्ही काय करा बघा, सबट्रॅक्शन ऑफ 2 फ्लोट नंबर्स करायचं आहे तुम्हाला सेकंड कॅटेगरी. म्हणजे आता तुम्हाला कॅटेगरी सांगितलेल्या आहेत मी, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप आणि विथ आर्ग्युमेंट सेकंड कॅटेगरीने करायचं. सबट्रॅक्शन ऑफ 2 फ्लोट नंबर. देन मला हे उद्या दुपारपर्यंत हे पाहिजेत आन्सर. एरिया ऑफ अ रेक्टँगल करायचं आहे 4th कॅटेगरीने. किती इनपुट्स येणार, काय रिझल्ट येणार ते डिपेंड आहे. ओके, आता थोडासा विचार करा आणि सॉल्व्ह करा. रिपीट बघा व्हिडिओ, बरोबर तुम्हाला येईल. मी खूप सिंपल वेने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता फॅक्टोरियल ऑफ अ नंबर आपण 2 टाइपने केलाय ना, सो हा 3rd टाइपने करा. ओके, त्याच्यानंतर फिबोनाची सिरीज डिस्प्ले करायची, किंवा तो नका करू. लूप मध्ये बघा आपण केलता सम ऑफ डिजिट्स इन ए नंबर. नंबर घ्यायचा युजर कडून, सपोज 381 घेतला, सो ह्यांची ऍडिशन 12 डिजिटची ऍडिशन. ओके, सो हा प्रोग्राम करायचा आहे फर्स्ट कॅटेगरी. ओके, सो हे 4 प्रोग्राम मला करून पाहिजे. सो नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ऑल 4 कॅटेगरीज एकाच प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके.